जय भारत, मी अमरीन खान. औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती. लाडक्या गणरायाच्या आगमनानिमित्त शहरातील ग्रामदैव संस्थान गणपती येथे भाजप, शिंदेसेना, ठाकरे सेनेचे विविध पदाधिकारी पूजेनिमित्त आले एकत्र. ग्रामदैव संस्थान मंदिरातील पूजेदरम्यान प्रोटोकॉलवरून भूमरे खैरेंमध्ये हमरी तुमरी. गणरायाच्या आगमनासह पुन्हा बरसल्या शहर आणि परिसरात सरी. पावसात चिंब होत भाविक भक्तांनी केले गणरायाचे भव्य स्वागत. गणेश चतुर्थी निमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये थाटण्यात आली विविध नाना प्रकारच्या साहित्य सामग्रीची दुकाने. पंजाब राज्यातील गँग वॉरमधील फरार सशस्त्र आरोपींना शहर पोलिसांनी धडाडीची कारवाई करीत केले अटक. लोककलावंतांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाकरिता आज पूर्वतयारीनिमित्त बैठकीचे आयोजन झाले संपन्न. खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव मध्ये श्री चक्रधर स्वामी अवतार दिन मोठ्या उत्साहात करण्यात आला साजरी. कन्नड येथील संत गजानन महाराज हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. चंद्रपुरातील ब्रह्मपुरीमध्ये अयोध्या मंदिराची प्रतिकृती सर्व भाविक भक्तांकरिता केली निर्माण. वडेट्टीवारांचे प्रतिपादन. मनुवादी सरकारची साथ सोडून आदिवासी समाजाच्या वेदना जाणणाऱ्या काँग्रेसला साथ देण्याचे विजय वडेट्टीवारांचे आदिवासी बांधवांना आवाहन. कन्नड तालुक्यातील खातखेड गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं. त्यामुळे तुमच्या सोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? माझा नंबर. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. आता सविस्तर बातम्या. शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती येथील ऐतिहासिक मंदिरात गणेशोत्सवानिमित्त शहरातील मान्यवर भाविक भक्तांच्या हस्ते पूजा अर्चना करीत विघ्नहर्त्याच्या चरणी राज्यातील लाडक्या माता भगिनींसाठी उत्तम सुरक्षित वातावरण निर्माण होऊ द्या अशी प्रार्थना देखील करण्यात आली. या पूजेनिमित्त गणरायाच्या चरणी भाजप खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरी यांच्यासह शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले व समस्त भाविक भक्त एकत्रित येत नतमस्तक झाल्याचे अद्भुत दृश्य पाहावयास मिळाले. शहरातील ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती येथे गणेश चतुर्थी निमित्त पूजा अर्चना कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमामध्ये भाजपचे खासदार व शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार विरोधी पक्षनेते यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे व शिवसेना माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये हमरी तुमरीचे दृश्य पाहावयास मिळाले.
मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने प्रोटोकॉल दिल्याप्रमाणे त्याचे पालन करण्यात आले व या पालनादरम्यान भुमरे यांनी प्रोटोकॉल प्रमाणे सर्वांचे नावे घेण्यात यावे असे सांगितले। या संदर्भात माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली। चिडायची मला काही गरज नाही। काय हे रे सध्या चिडचिड करतात। प्रोटोकॉल हा पाळला गेला पाहिजे। इथं राजकारण केलं गेलं नाही पाहिजे। राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू, पण इथं प्रोटोकॉल पाळला पाहिजे ह्या मताचा मी आहे। डोळा मारलेला मी बघितला नाही, पण अंबादास दानवे हे शिवभक्त, मी सुद्धा गणेश भक्त आहे। आम्ही सगळे गणेश भक्त म्हणून इथे एकत्र आलेलो आहे। इथं कुठेही राजकारण खैरे साहेबाचं शुभेच्छा देत असताना नाव घेतलं, पण त्यांनी माझं नाव घेत नाही, त्याला मी काय करू? मी तर नाव घेतलं त्यांचं। सरकारी काम काहीतरी आपलं बोलायचं, त्यांना असं वाटलं की ते मध्ये घुसून त्या ठिकाणी काही होऊ शकत नाही। वर्ष हे सर्व मंचावरचे मान्यवर आमच्या या संस्थान गणपती ट्रस्टशी जुडलेले आहेत। खास करून चंद्रकांत खैरे साहेब हे या संस्थान गणपती ट्रस्टचे संरक्षक आहे आणि त्यांचं या मंदिराकरता योगदान आहे। नो डाऊट इतरांचं सुद्धा मंदिराकरता योगदान आहे आणि त्यांचं एक सिनियर ज्येष्ठ असे आमचे नेते म्हणून त्यांचं नाव आमच्या ट्रस्टने ठरवलं होतं, विश्वस्तांनी ठरवलं होतं की प्रोटोकॉल कसा असावा। त्या पद्धतीने या ठिकाणी मी सूत्रसंचालन करत असताना आधी खैरे साहेबांचं नाव घेतलं। मग मंचावर उपस्थित मान्यवरांनी सांगितलं की तुम्हाला प्रोटोकॉल माहीत नाही का, तुम्ही प्रोटोकॉलनुसार सगळ्यांची नावं घ्या। मी एक आवर्जून या ठिकाणी सांगेल की तुमचा सन्मान आहे, होय सन्मान आहे, आम्ही सन्मान करतो, परंतु आमच्या ट्रस्टच्या सुद्धा काही मर्यादा आहेत, काही नियम आहेत, काही सूचना आमच्या ट्रस्टी लोकांच्या असतात, त्याचं पालन करून मी या ठिकाणी कार्यक्रम केला। त्यांना राग आला, नंतर मी प्रोटोकॉल बदलला आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्यानंतर मी त्यांनाच विनंती केली, आता तुम्ही सांगा कसं कसं नियोजन करायचं। विघ्नहर्ता सिद्धिविनायक गणपती बाप्पा यांचे आज भक्तांच्या घरोघरी आगमन होत आहे। गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळ, संस्था, सामान्य नागरिक यांनी गणरायांची आपापल्या पसंतीने मूर्ती खरेदी करत मोठ्या जल्लोषात ढोल तासांच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले। आज सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होत आहे। गणेशाचे स्वागत अनेक ठिकाणी पावसाच्या सरीने सुरू आहे। भारतीय हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे। प्रामुख्याने घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरीचा अंदाज, तर धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यासह शहरात साधारण ते मध्यम प्रकारचा पाऊस पाहायला मिळणार आहे। याबरोबरच 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आज गणेश भक्तांना पावसामध्ये भिजूनच गणरायाचे स्वागत करावे लागत आहे।
गणेश चतुर्थी या दिवशी गणरायाची मूर्ती घरी आणून त्याची स्थापना केली जाते। ही स्थापना 1.5 दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस आणि 9 दिवस आणि 11 दिवस याप्रमाणे केली जाते। ही स्थापना करतेवेळी लागणाऱ्या पूजेचे साहित्य, मखर, सजावटीचे इतर साहित्य यांची आवश्यकता असते। या कारणाने शहरातील विविध बाजारांमध्ये सजावटीच्या विविध साहित्याची दुकाने, स्टॉल लावण्यात आल्याचे दिसून येत आहे। हे स्टॉल गजानन मंदिर परिसर, गुलमंडी, राजा बाजार, औरंगपुरा, केळी बाजार अशा विविध ठिकाणी लावण्यात आलेले आहे। या दुकानांमध्ये गणेशोत्सव निमित्त लागणाऱ्या विविध आकर्षक सजावटीच्या साहित्यासह उपलब्ध आहेत व ते खरेदी करण्याकरिता स्त्री, पुरुष, लहान मोठे, वृद्ध व सर्व वयोगटातील भक्त खरेदी करताना दिसून येत आहेत। पंजाब राज्यात असलेल्या फिरोजपूर येथे गँग वॉरच्या कारणावरून एकाच कुटुंबातील 3 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। या हत्येतील फरार आरोपी हे नांदेड येथे 2 दिवसांपासून गुरुद्वारा येथे लपून बसले होते। त्यानंतर ते 4 चाकी वाहनाने मुंबईकडे पसार होण्याची माहिती आयबीला मिळाली। त्यानंतर आयबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना फोनद्वारे ही माहिती कळवली। पोलीस आयुक्तांनी तत्काळ समृद्धी महामार्गावरील सावंगी टर्नवरील रस्त्यावर वाहने आडवी करून धारदार शस्त्रांसह पसार होणाऱ्या आरोपींची 4 चाकी गाडी अडवली व त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करीत पहाटे 4 वाजेच्या सुमारास आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई केली। पंजाब राज्यात असलेल्या फिरोजपूर येथे गँग वॉरच्या कारणावरून एकाच कुटुंबातील 3 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। या हत्येतील फरार आरोपी हे नांदेड येथे 2 दिवसांपासून गुरुद्वारा येथे लपून बसले होते। त्यानंतर ते 4 चाकी वाहनाने मुंबईकडे पसार होण्याची माहिती आयबीला मिळाली। त्यानंतर आयबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना फोनद्वारे ही माहिती कळवली। पोलीस आयुक्तांनी तत्काळ समृद्धी महामार्गावरील सावंगी टर्नवरील रस्त्यावर वाहने आडवी करून धारदार शस्त्रांसह पसार होणाऱ्या आरोपींची 4 चाकी गाडी अडवली व त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करीत पहाटे 4 वाजेच्या सुमारास आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई केली। चला तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन। सगळ्यांनी फिरोजपूर पंजाब येथे काही दिवसापूर्वी एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींचा मर्डर झालेला होता। त्याच्यामध्ये एका महिलाचा देखील समावेश होता। आरोपींनी गोळ्या झाडून त्या तिघांचा वाहनामध्ये शहरामध्ये गुरुद्वाराच्या बाजूलाच खून केलेला होता। त्यात ते आरोपी फरार होते। पंजाब पोलीस त्यांच्या मागावरती होते आणि त्यांना माहिती मिळाली होती की ती आरोपी काही नांदेडवरून संभाजीनगरच्या दिशेने येत आहे। तर ती माहिती त्यांनी आज पहाटे आम्हाला कळवलेली होती आणि त्या अनुषंगाने आमची क्राईम ब्रांचची टीम, पोलीस स्टेशनचे नाईट राऊंडचे अधिकारी, त्याचबरोबर आमचे QRTचे जवान असे जवळपास 10 अधिकारी आणि 40 आमचे अंमलदार यांनी चांगल्या प्रकारे कारवाई करून समृद्धी हायवेवरती त्यांचे वाहन इंटरसेप्ट केलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि शिताफीने सर्व आरोपींना ताब्यात घेतलं। काय काय हस्तगत करण्यात आलं आहे? तपास चालू आहे त्यांच्याकडे, कारवाई पुढील होत आहे। सर, फिल्मी त्या आरोपींकडे निश्चितच शस्त्र आहे अशी स्पेसिफिक माहिती होती। त्याच्यामुळे आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि सर्व जवानांनी पुरेशी काळजी घेतलेली होती।
बुलेट प्रूफ जॅकेट सहित त्या ठिकाणी हायवे पोलिसची देखील मदत घेतलेली होती आणि एक्सप्रेस समृद्धी हायवेवरती ते वाहनं अडवणं तसं शक्य नव्हतं, पण तरी देखील आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी काही ॲम्ब्युलन्सेसची त्याचबरोबर आमचे टनलमध्ये काही थोडंसं त्यांनी नियोजन केलेलं होतं आणि टनलमध्ये आम्ही त्या आरोपींना इंटरसेप्ट केलं. त्यांना मी मोठ्या प्रमाणावरती चांगले रिवॉर्ड देण्यात येते. म्हणजे ताब्यात घेताना काही त्यांच्या वाहनाच्या काचा वगैरे हे करून इंटरसेप्ट करून काही गाडचा गोळा पण लागला आमच्या अधिकाऱ्यांना आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. बळाचा वापर पोलिसांतच आमच्या त्याला ताब्यात घेतलेला आहे. जखमी कोणी नाही ना पोलीसमध्ये? नाही, पोलीसमध्ये कोणी जखमी नाही. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते तरी तू बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. औरंगाबाद UCN TV न्यूजचे प्रतिनिधी शेख खयूम यांना वाढदिवसाच्या UCN TV न्यूज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमहंत आचार्य प्रवर श्री मोठे बाबा जाधववाडी देवदत्त आश्रम निवासी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी शहरासह बोरगाव, चिंचोली, खुलताबाद, फुलंब्री, देवगाव, बोरसर, जळगाव, कन्नड या भागातून भाविक भक्त उपस्थित होते. या प्रसंगी चक्रधर स्वामी यांची भव्य अशी मिरवणूक करण्यात आली. तर पहिल्या दिवशी भोले बाबा चोपडा यांचे श्रुश्राव्य कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन कन्नडकर बाबा यांनी केले होते. तरी सर्व महिला मंडळींना सूचना, आपण सर्व शांतता राखावी आणि पुरुष मंडळींना सूचना, यांनी देखील शांतता राखावी. एका
संत गजानन महाराज हायस्कूल चिखलगाव येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले। त्यांची ही जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येते। विद्यार्थ्यांनी आपापल्या भाषणातून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याचा आढावा प्रस्तुत केला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक व इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। UCN TV न्यूज विशांत लोखंडे, चंद्रपूर। छोटे छोटे क्लिप घ्या सर, म्हणजे मग एकत्र करू। महाराष्ट्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर जिल्हा ब्रह्मपुरी शहरात राम मंदिराची कलाकृती निर्मिती करण्यात आली। एका सर्वसाधारण भाविक भक्ताने अयोध्येचे दर्शन ब्रह्मपुरी शहरात करण्याकरिता या कलाकृतीची निर्मिती केली। यावेळी सर्व भाविक भक्तांना विजय वडेट्टीवार यांनी सर्व धर्म समभाव असा संदेश दिला। अयोध्या येथील राम मंदिर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरामध्ये नव्यानच विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये अयोध्येचं राम मंदिर ब्रह्मपुरी शहरामध्ये एक कलाकृती म्हणून ब्रह्मपुरी शहरामध्ये निर्माण केलेलं आहे। यासाठी आपण विरोधी पक्षनेते विजूभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून या मंदिराचा आयोजन कसं केलं आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया। विशांत लोखंडे, UCN TV न्यूज, चंद्रपूर। गेल्या वर्षी आम्ही केदारनाथच्या मंदिराची प्रतिकृती उभारली होती आणि आज आमच्या मंडळाच्या सर्व नेत्यांचं म्हणणं होतं, कार्यकर्त्यांचं, की यावर्षी राम मंदिराची प्रतिकृती उभारायची आणि अयोध्येमध्ये जे प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे समान तशाच पद्धतीची दिसणारी मूर्ती ची स्थापनासुद्धा या मंदिरात करायची। सामान्य माणूस जो अयोध्येला जाऊन प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊ शकत नाही, त्याला ब्रह्मपुरीतच प्रत्यक्ष अयोध्या आणि राम दर्शन झालं। प्रतिष्ठान आणि जोपासना, ज्याच्या मनी जैसा भाव तैसे तिथे दिसे देव। तुम्ही जर आपल्या नजरेतून प्रभू रामचंद्र पाहायचाल तो दिसेल, इथे तुमच्या नजरेतून तथागत भगवान बुद्ध पाहायचं असेल तोही दिसेल, गुरुनानक पाहायचं असेल तर तोही दिसेल। कारण प्रभू रामचंद्राचे अनेक रूप होते, त्यांच्यामध्ये जो अवतार होता एक ते साकारण्याचा छोटासा प्रयत्न मंडळाने केलेला आहे की प्रभू रामचंद्रांचा वनवासापासून तर अयोध्येत परत येतपर्यंतचा, आणि त्याच त्यांना ज्यांची ज्यांची साथ मिळाली ते सर्व पात्र जे होते त्या किंवा रूप होते ते सर्व रूप तुम्हाला या मंदिरात बघायला मिळतील। हे एक नाविन्य आहे। मंडळाचे विविध कार्यक्रमसुद्धा आहेत। रामायण एक महानाट्य, 100 कलाकारांचं महानाट्य या ठिकाणी साकार होणार आहे। अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आहेत, करमणुकीचे कार्यक्रम आहेत, मोठा ऑर्केस्ट्रा आहे, लावणी आहे आणि मुलांच्या स्पर्धांचे मुलांचे डान्सिंग स्पर्धा आहेत। गांधी कभी मरता नहीं हे एक नाट्य आहे, वादविवाद स्पर्धा आहे, ज्येष्ठांचा सत्कार। आदिवासी समाजातील वीर योद्धांनी आपल्या प्राणाची बाजी लावून इंग्रज राजवटीला हादरून सोडले। अशा मूळ मालकांना आज विभागून पुन्हा अन्याय करण्याच्या दृष्टीने मनुस्मृती विचारधारा सत्तेचा उन्माद आहे। अशा मनुवादी विचारांच्या सरकारचा नायनाट करा व सदैव आदिवासी समाजाच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या वेदना जाणणाऱ्या काँग्रेसला साथ द्या, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आदिवासी समाजाच्या कार्यक्रमाअंतर्गत केले। आदिवासींच्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांचा
असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि आमचे नेते सन्माननीय विजयभाऊ वडेट्टीवारजी त्यांना विनंती करते। आदिवासी वो युद्ध है, दुश्मन भी कापे उसके ललकारों से। ज्यांच्या ललकारीनं संपूर्ण एक कंपन आणि भीती, याला तलवारीची गरज नाही असा हा मूळ निवासी, या मूळ निवासीच्या यथांग अशा या मेळाव्याला आपण उपस्थित आहात याचा मला निश्चितपणे गर्व आहे। मी उपस्थित आहे याचा मला सुद्धा अभिमान वाटतो की आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मला पाचारण केलं गेलं आहे। बांधवांनो, खरं तर देशाचा इतिहास लिहिणारे फार हुशार होते। या देशामध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा, कधी शरण न जाणारा। कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। या नुकसानीचे शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष नुकसानस्थळी जाऊन पाहणी केली। अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। या नुकसानीचे शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष नुकसानस्थळी जाऊन पाहणी केली। अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। या नुकसानीचे शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष नुकसानस्थळी जाऊन पाहणी केली। अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना। कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। या नुकसानीचे शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष नुकसानस्थळी जाऊन पाहणी केली। अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। या नुकसानीचे शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष नुकसानस्थळी जाऊन पाहणी केली। अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। या नुकसानीचे शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष नुकसानस्थळी जाऊन पाहणी केली। अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। या नुकसानीचे शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष नुकसानस्थळी जाऊन पाहणी केली। अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना। कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। या नुकसानीचे शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष नुकसानस्थळी जाऊन पाहणी केली। अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने
अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित